अलीकडील काळात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी परगावहून येणाऱ्या स्वामी भक्तांची संख्या प्रचंड वाढली आहे। या अनुषंगाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने देवस्थानच्या मर्यादित परिसरात समितीचे चेअरमन महेश इंगळे व विश्वस्त पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व भाविकांना लवकरात लवकर आणि सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल आणि या कामी काय उपाययोजना राबवता येतील याबाबत बारकाईने अभ्यास करत स्वामी भक्तांना सुलभ स्वामी दर्शन कसे मिळेल या कामी नेहमी प्रयत्नशील असतात। हल्ली स्वामी भक्तांची संख्या वाढल्याने आणि मंदिर व परिसरातील जागा मर्यादित असल्याने भाविकांची दर्शन रांग मंदिराबाहेरील रोडवर लांबत आहे। याकडे मंदिर समितीचे लक्ष नाही असे नाही। ही बाब लक्षात घेऊनच मंदिराबाहेरील रोडवर रांग वाढत गेल्यास भाविकांना त्रास होऊ नये याकरता मंदिराच्या दक्षिण महाद्वारालगत वारंवार गर्दीच्या वेळी कापडी मंडप उभारण्यात येतो। दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येते। रोडवरील मंदिराबाहेरील वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिराबाहेरील गाभाऱ्यासमोरील मंडपातील स्वामी भक्तांना टप्प्याटप्प्याने प्रसंगी रांगेत स्वामी दर्शनाकरता सोडण्यात येते। मंदिर परिसरातील भूसंपादन करणे, मंदिर परिसरातील भाविकांची गर्दी, स्थानिक भक्तांसाठी दर्शन वेळेचे नियोजन, तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्याबाबत स्थानिक प्रशासनाचा दृष्टिकोन आणि गर्दी पाहून मंदिरातील दर्शन व्यवस्थेबद्दल काही भाविकांची खंत, पार्किंगची समस्या, भूसंपादनासाठी नगरपालिकेचे प्रयत्न, दर्शन रांगेत बदल करण्याबाबत असलेली भाविकांची मानसिकता, स्थानिक तसेच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र दर्शन व्यवस्था आणि कलादगी महाराज ट्रस्टच्या जागेचा वापर करण्यासंदर्भात दृष्टिक्षेप टाकला आहे। यावर बोलताना मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी मंदिर परिसरातील भूसंपादन करण्याबाबत बोलायचे झाल्यास नगरविकास खात्याने हा प्रश्न मार्गी लावून मंदिर समितीस परिसरातील जागा उपलब्ध करून दिल्यास मंदिर समितीकडून अनेक सोयी सुविधा निर्माण करून भाविकांना सुलभ स्वामी दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले। शासकीय सुट्ट्या, नाताळ सुट्ट्या, दिवाळी सुट्ट्या, पौर्णिमा, गुरुवार आणि अन्य गर्दीच्या कालावधीमध्ये भाविकांना सुरक्षेकरता वारंवार पोलीस बंदोबस्त मागवण्यात येऊन नमूद केल्याप्रमाणे भाविकांना स्वामी दर्शनाचे नियोजन करण्यात येते। वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता वाहतूक पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात येते। या बंदोबस्त मागणीचे रीतसर लेखी पत्रव्यवहार मंदिर समितीकडे आणि पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध आहेत। गर्दी नियोजन कामी तहसील कार्यालयाकडून कोणतीही नोटीस मंदिर समितीस प्राप्त झालेली नाही। सद्यस्थितीत माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा जाहीर केल्यानंतर अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रयत्नातून लवकरच अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा सर्वांगीण विकास होऊन अक्कलकोट शहर आणि मंदिर परिसराचा विकास होईल याबाबत आमची सकारात्मक अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीने नमूद केल्याप्रमाणे आम्ही भाविकांच्या सेवेकरता सदैव तत्पर असल्याचे स्पष्टीकरण मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।